काढू जाऊन दे आता, तुझी आठवण ठेवतो आमच्याकडे. हो लय भारी राहिलं हो. काढलं ना आता दाखव बरं. पेपर नाही फोटो सांगतो काय, हे बघ दिसतो का पेपरला येईन सगळीकडे येईन तो आता, हे बघ मध्ये शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाडवर कारवाई, बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाडचा, आमदार संजय गायकवाडचं करायचं काय? खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा द्वेष या मनुवाद्यांनी कायमस्वरूपी केलेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेम्स लेन नावाचा लेखक या देशात येतोय, राज्यामध्ये येतो आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्री मा जिजाऊंच्या चारित्र्यावरती आरोप करतो, शिंतोडे उडवतो. त्याचा उदो उदो करणारी ही जी पिलावळ आहे, ती पिलावळ काल परवा आपण बागेश्वर बाबाच्या माध्यमातून बघितलेला. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्याचे प्रकाशक कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबे यांना शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे, तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत. म्हणून संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मोहीम चालू आहे. खरं म्हणजे संजय गायकवाड यांनी जी भाषा वापरलेली आहे ती आपण कुणीही या ठिकाणी वापरू शकत नाही. महाराष्ट्रभर या संजय गायकवाडचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे, असंतोष पसरलेला आहे. आणि शिवाजी कोण होता याच्याबद्दल ते ज्यावेळेस कॉम्रेड गोविंद पानसरे यांना प्रश्न विचारतात, खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांचा अपमान त्यांनी केलेला आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला आहे, वागेश्वर महाराज त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर ब्राह्मणी जे काही विचारसरणी यांनी सातत्याने शिवाजी महाराजांचा उपमर्द खऱ्या अर्थाने यांनी केलेला आहे. आणि तिथे आता आम्हाला शिकवणार की शिवाजी महाराजाबद्दल तुम्ही एकेरी शब्द वापरता. खरं म्हणजे कॉम्रेड पानसरेंनी सांगितलं, शिवाजी महाराज हे आमच्या आईसारखे आहेत, आईला आपण एकेरी भाषेतच बोलतो. त्याचबरोबर शिवाजी महाराज हे हाडामासाचा माणूस असल्यामुळं शिवाजी महाराजाचं दैवतीकरण यांना करायचं आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. कारण शिवाजी हे रयतेचे राजे होते आणि आम्हाला रयतेचा राजा शिवाजी पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक त्यांनी छापून महाराष्ट्रभर लाखो प्रती गेलेले आहेत. आत्तापर्यंत 20 लाख लोकांनी पुस्तक वाचलं आणि हे प्रकार झाल्यापासून आणखी ऑर्डर येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हजारो प्रतींची मागणी होते. म्हणजे याचा अर्थ लोक तुम्ही जे सांगितलं की अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही वाचू देणार नाही, तर म्हणजे लोकांनी जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे. आणि अनेक लोक सामुदायिक पद्धतीनं वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन महाराष्ट्रभर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगावमध्ये शिवाजी कोण होता याचं सामुदायिक वाचन या ठिकाणी आज करण्यात येत आहे.